नमस्ते. आज आणखीन एक जागरूकतेच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ बनावासा वाटला. आज एका रुग्णाची जीवसाक्षीनी नाडी बघण्यात आली. ती ऑनलाईन बघण्यात आली की एक 10 ते 12 वर्षाचा अंदाजे वय असलेलं लेकरू कुणाचं ऐकत नाही, ट्रीटमेंटला रिस्पॉन्स व्यवस्थित करत नाही. सगळ्या त्याच्या आधुनिक तपासण्या झाल्यात, परंतु त्याचा हट्टीपणा आणि त्याचा त्रास देणं हे काही थांबत नाही. ह्या अशा अनेक गोष्टीतून पंचकर्मासाठी किंवा शिरोधारेसाठी आलेला रुग्ण किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी आलेला रुग्ण आणि त्या दृष्टिकोनातून सुरू केलेली कारणमीमांसा की बाबा हे असं का, हे येऊन पडलं जीवसाक्षीनी नाडीच्या आजारावर आणि त्या कारणमीमांसाच्या साखळी शोधण्यावर. जीवसाक्षीनी नाडी ही केवळ नाडी परीक्षा किंवा पल्स एक्झामिनेशन नाही, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने हे स्पष्ट केलं की त्या लेकराच्या जन्मावेळी किंवा मातृभावातून हा स्वभाव किंवा अशा पद्धतीचंच त्याचं वागणं झालेलं आहे. कुणाचं ऐकायचं नाही, कुणाचं समजून घ्यायचं नाही, कारण माझं कुणी ऐकत नाही, माझं कुणी समजून घेत नाही आणि मनमौजी जगायचं जे वाटतं आहे त्या पद्धतीनंच आपण जगायला पाहिजे. अशा पद्धतीचं जी काही विचारधारा आहे, त्या मायमाऊलीची विचारधारा स्ट्रॉंग पद्धतीने त्या बाळामध्ये काम करते. पण इथे नेमका दोष कुणाला द्यायचा किंवा ह्याच्या रोगाचं हेतू काय किंवा रोगाचे जे काही मूळ कारण ज्याला आपण बीज म्हणतो, ते बीज कशा पद्धतीने आपण दुरुस्त करायला पाहिजेत किंवा कशा पद्धतीनं वे ऑफ थिंकिंग करायला पाहिजे चिकित्सा करत असताना, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला आवश्यकता ज्यावेळेस वाटते अशा कारणांचा शोध घेतल्यावर की खरंच किती गर्भसंस्कार गरजेचे आहेत. पण गर्भसंस्कार नुसते गरजेचे नाहीत, तर गर्भसंस्कार करत असतानासुद्धा आपले विचार काय असायला हवेत, आपली भावना किती व्यवस्थित असायला हव्यात, कोणत्या पद्धतीच्या ताणतणावातून किंवा वैचारिकतेतून किंवा भावनेतून आपण जीवनाकडे बघतो आहे, जीवन कसं जगतो आहे, हे खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून गर्भसंस्कार करत असताना किंवा करण्यापूर्वी आपली जीवसाक्षीनी नाडी हे आपण बघणं किंवा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पूर्ण याची जाणीव ठेवून आपण आयुर्वेदाकडे किंवा आयुर्वेदीय नाडी परीक्षांकडे आपण बघायला हवं. आयुर्वेदीय नाडी परीक्षा म्हणजे पल्स डायग्नोसिस नाही, हे सदैव लक्षात असू द्या.